ज्या व्यासपीठावरून आज शेती आणि मातीचं दुःख, वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी उभा आहे, ते केवळ दुःख मांडून आणि सहानुभूती व्यक्त करून मला आपल्या सगळ्यांतून जायचं नाहीये, तर जाताना असं काहीतरी सांगायचंय ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. हा एक अतिशय महत्वाचा असा प्रयोग शेती कीर्तन महोत्सवाच्या, शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने इथं जो होतोय, ही काळाची गरज आहे. कारण आज ज्या प्रकारे हा महोत्सव इथं आयोजित केलाय तो काही साधा नाहीये. त्याच्यासाठी खूप मोठे कष्ट सगळ्यांचे आहेत, सगळी टीम काम करते. अजय सरांची इच्छा होती, सुंदर सर तर पूर्ण वाहून घेऊन या सगळ्या कार्यात काम करतायत. माझे मित्र सुशीलजी सोबत आलेले आहेत, किशोरजी सोबत आलेले आहेत आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमधून आलेली ही सगळी मंडळी. खरं तर शेतकरी शेती करतो आणि शेतकरी कीर्तन करतो किंवा वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालतो, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. शेतकरी शेती करतो हे त्याचं कीर्तनच आहे. शेतकरी आणि वारकऱ्यामधलं साम्य काय हे जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला दिसतं वारकऱ्याला आस कशाची आहे? विठ्ठलाची आहे. त्याला काही हवंय का? त्यानं सगळं सोडलंय देवावर. शेतकऱ्यानं त्याचं जे काही आहे ते सगळं सोडलं देवावर. आणि या शेतकऱ्याच्या साठी शेती हा आपल्या अंतरात्म्याचा एक भाग आहे आणि वारकऱ्यासाठी सुद्धा विठ्ठलाची भक्ती अंतरात्म्याशी संवाद आहे. हे वारीचं येणं जाणं केवळ मंदिरात येण्या जाण्यापुरतं मर्यादित नाहीये. वारकऱ्याचं ते एकरूप होणं आहे. गेलो, डोकं टेकवलं, आलो, धर्म पाळला एवढं नाहीये. समर्पण आहे, समर्पण. आणि अगदी तशाच प्रकारचं समर्पण हे शेतकऱ्यांचं आहे. शेतकरी, कष्टकरी, मी जेव्हा शेतकरी म्हणतो तेव्हा तो फक्त शेतकरी येत नाही, तर त्याच्यासोबत कष्टकरी सुद्धा येतो. आणि मग हे त्यांच्या जीवनशैलीचं एक असं भाग्य आहे जिथं नैतिक मूल्यांना, सामाजिक एकजुटीला आणि सर्जनशीलतेला एक आध्यात्मिक अशा प्रकारचं स्थान जसं वारकऱ्याच्या आयुष्यात आहे तसं ते शेतकऱ्याच्या आयुष्यात आहे. त्यामुळे शेतकरी आणि वारकरी हे अजिबात वेगळे नाहीयेत. मूलतः आपण जर बघितलं, मी एका गावातला, खेड्यातला, शेतकरी कुटुंबातला, माझे वडील शेतकरी आहेत, माझी आई शेतकरी आहे. आणि केवळ सातबाऱ्याचे शेतकरी नाही आहेत. ह्या कपड्यांवर जाऊ नका, आता हे ज्या क्षेत्रात काम करतो म्हणून हे येतं. आणि आजही मी म्हटलं की इथे येतोय तर वारकरी संप्रदायाचाच आपण वेशात जायला हवं म्हणून मी आलोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही शेती, इथला शेतकरी आणि इथला वारकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या. मूळ वारकरी कोण आहे? वारकरी संप्रदायातला हा जो वारकरी आहे तो कोण आहे? कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, व्यापारी आहे,
इथला शेतकरी आणि इथला मजूर हेच इथले वारकरी आहेत. त्यांचं ते जगणं आहे. कसं आहे जगणं? तुम्ही वारी घ्या. वारीचं कॅलेंडर बघितलं तुम्ही? हे वारीचं कॅलेंडर शनिवार रविवार आहे का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत का? हे नोकरदारांचं कॅलेंडर झालं. बरोबर आहे ना? शेतकऱ्याच्या कॅलेंडरशी वारी जोडली संतांनी. कशी जोडली? आधी तू पेर, कष्ट कर. कष्ट केले, पेरणी केली, पाऊस पडला, सगळं झालं. ती जी मधला काळ असतो जेव्हा काम नसतं तेव्हा वारीला चल. म्हणून वैशाख अक्षय तृतीयेच्या नंतर पेरणीचा जो काळ आहे त्या काळानंतर वारी आली. पेरणीनंतरचा 20-25 दिवसांचा जो तुलनेनं कमी कष्टाचा काळ असतो त्या काळात वारी आली. हे कॅलेंडर कोणासाठी बनलंय? हे कॅलेंडर शेतकऱ्यासाठी बनलेलं आहे, इथल्या कष्टकऱ्यांसाठी बनलेला आहे. पुन्हा कार्तिकी. कधी आहे कार्तिकी? हा कार्तिकीचा सोहळा सुद्धा जेव्हा कामं सगळी संपलेली असतात तेव्हा तो सुद्धा काळ आहे. त्यामुळे ही सगळी वारकरी परंपरा ही शेतकरी आणि कष्टकऱ्याशी मिळती जुळती आहे. शरद ऋतूमध्ये येणारी कार्तिकी वारी सुद्धा शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून तिची आखणी केलेली आहे. त्यामुळे हा केवळ योगायोग नाहीये. हा योगायोग नाहीये. शेतकऱ्यांच्या जीवन चक्राच्या भोवती आखलेलं हे सगळं वारीचं चक्र आहे. आणि शेतकऱ्याला विश्रांती मिळायला हवी, त्याला आनंद साजरा करता यावा, त्याच्या रोजच्या जगण्यातून, त्याच्या रोजच्या दुःखातून त्याला दोन गोष्टी थोडस दूर जाता यावं, सामाजिक बंध त्याचे मजबूत व्हावेत. वारी काय आहे? वारी माणसांना जोडणारा सोहळा आहे. आणि म्हणून ही वारी खरं तर शेतकऱ्यांचा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच आज या व्यासपीठानं जी मांडणी केली वारकऱ्याला शेतकऱ्याशी जोडण्याची, बघा शेतकरी वारकरी ह्या दोघांना जोडण्याचं जे अतिशय महत्वाचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. केवळ वारकऱ्याला धर्माशी जोडणं नाही तर त्याचा जो कर्मधर्म आहे, शेतकऱ्याचा धर्म काय? कर्म आहे. त्याचा सगळ्यात मोठा धर्म, त्या धर्माशी जोडण्याचं काम जे आपण इथं सगळ्यांनी केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि शेतकरी जीवन यांच्यात मूल्यांची जी जवळीक आहे ती जवळीक साधण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सगळ्यांनी केलेला आहे. शेतकरी वर्षभर मातीशी एकरूप होऊन कष्ट करतो आणि वारकरी मात्र वर्षभर त्या विठ्ठलाशी पांडुरंगाशी एकरूप होतो. वारीत कीर्तन करतो, भजन करतो, मनन करतो, चिंतन करतो. तेव्हा त्याला आयुष्याचं सगळं जे सार आहे ते सापडत जातं. हे अतिशय महत्वाचं वाक्य मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आज शेतकरी कुठल्याही परिस्थितीत जगायची त्याची अवस्था राहिलेली नाही, हे वास्तव आहे. पण या शेतकऱ्यांना जर आज एकमेव आधार, शेतकऱ्यांना जर केवळ एकमेव मानसिक आधार जर उरलेला असेल तर तो केवळ विठ्ठलाचा उरलेला आहे. त्याचा या जगात आता कुणी उरलाय असं त्याला वाटत नाही. त्यामुळे सगळी संकट आली, शेतीतली 18 वेगवेगळ्या प्रकारची जी संकट येत आहेत त्या सगळ्या संकटामध्ये त्याला फक्त आधार विठ्ठलाचा वाटतोय. आणि जर समजा ही वारकरी संप्रदायातले कीर्तन नसेल, भजन नसेल, चिंतन नसेल, मनन नसेल तर एवढं मोठं नैराश्य पचवण्याची ताकद या शेतकऱ्यांना कोणी दिली असेल तर ती वारकरी संप्रदायानं दिलेली आहे. विचार करा, जर सामान्य माणसाला, या शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना आपलं मन हलकं करण्यासाठी, कुठेतरी डोकं टेकवण्यासाठी आणि कदाचित आपल्या रोजच्या जगण्यातली सगळी जी व्यथा आहे ती व्यथा विसरण्यासाठी एवढंच एक माध्यम आहे. आम्हा तरुणांना 100 माध्यम असतील, पण शेतकऱ्याला आणि शेतमजुराला माध्यम हे केवळ
हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुष्काळ आहे, बाजारभाव आहे, हवामान बदल आहे, या सगळ्यामध्ये मानसिक आधार देण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत आहे. समता आहे, समानता आहे, सदाचार आहे, परस्पर सहाय्य, या सगळ्याचा वापर शेतकरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये करतो. हे सगळं येतंय ते वारकरी संप्रदायामधूनच. म्हणूनच वारकरी आणि शेतकरी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. हे दोघं एकमेकांच्या घट्ट हातात हात घालून चालतायत. दगडांच्या खडकांच्या भूमीत रुजलेली मातीशी एकरूप झालेली ही सगळी माणसं आहेत. आणि या माणसांचा ध्यास एकच आहे, ते म्हणजे कष्ट करणं, कर्म करणं आणि सगळं देवावरती सोडणं. तुकाराम महाराज हे स्वतः शेतकरी होते आणि तुकाराम महाराजांचं सगळं जे जीवनाचं सार होतं ते सार सुद्धा शेतीशी निगडीत होतं, आपल्या प्रपंचाशी निगडीत होतं. त्यांनी जे तत्वज्ञान जगाला सांगितलं ते शेतीतून आलेलं तत्वज्ञान आहे. एक दाणा पेरावा, त्याने स्वतःला गाडून घ्यावं, तेव्हा कुठे झुपकेदार आपल्याला एक कणीस मिळतं. हे तुकोबा जेव्हा त्यांचा सांगतात, जीवनाचा अर्थ सांगतात, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, एका दाण्याचे 100 दाणे करायचे असेल तर तुम्हाला आधी गाडून घ्यावं लागतं. हा जो विचार तुकोबा आपल्याला देतात तो त्यांच्या जगण्यातून आलेला विचार आहे. त्यामुळे तुकोबांचा हा विचार सुद्धा शेतीशी निगडीत आहे. आणि म्हणूनच ते जेव्हा आणखीन एक म्हणतात, मळे झाकुनिया करीती पेरणी, मळे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे. असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा ते सांगतायत हे की शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, घरात मड पडलेला असेल तरी ते झाकून त्याला त्याच्या कर्तव्यावर जावं लागतं. त्याला कर्तव्यापासून सुटका नाही. शेतकऱ्यांच्या जगण्याची ही जी अवस्था आहे, त्याला त्याचं दुःख, कितीही वेदना झाल्या, दुःख झालं, त्याला पेरायला जावं लागेल, मड झाकावं लागेल, पण त्याला पेरायला जावं लागेल. हा जो विचार तुकोबा आपल्याला सांगतात, हे शेतकऱ्याचं कर्म सांगतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं आयुष्य आणि त्याची व्यथा सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला पिकांच्या वर्णनातून ते सांगतात. ज्ञानोबा तुकोबांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं, पेरणी ही जणू काय नामस्मरणाची सुरुवात आहे. पेरणी काय, ही नामस्मरणाची सुरुवात आहे. पाणी, खत काय, तर भक्तीचा सततचा पुरवठा आहे. त्याला ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय, शेतकऱ्याची भक्ती म्हणजे सतत त्या पिकाला पाणी देत राहणं, खत देत राहणं आणि अशा प्रकारची भक्तीचा पुरवठा करणं, जेणेकरून ते पीक चांगलं येईल. प्रतीक्षा काय आहे, जशी विठ्ठल भेटीची प्रतीक्षा आहे वारकऱ्याला, अगदी तशाच प्रकारची प्रतीक्षा आहे शेतकऱ्याला. आपलं धान कधी येईल, पण ही प्रतीक्षा कधी ठरवणारा तो आहे, त्याच्यावर सोडलंय सगळं. वारकऱ्याचं सुद्धा तसंच आहे आणि शेतकऱ्याचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळे अभंग वाचताना शेतकऱ्याच्या हातातला नांगर आणि हृदयातला विठ्ठल हे दोघं जेव्हा एकरूप होतात तेव्हा शेतकरी आणि वारकरी वेगळे राहत नाहीत. त्यामुळे या सगळ्यातून शेतकरी वारकरी हे दोन पैलू आहेत या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे. असं म्हटलं, अविभाज्य पैलू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच काया असो की माया असो, शेतकरी हा मातीचा ध्यास घेणारा कष्टकरी आणि वारकरी विठ्ठलाचा ध्यास घेणारा भक्त, या दोघांना जोडण्याचं काम या व्यासपीठानं केलेलं आहे. त्यामुळे मी आज आपल्या समोर जो विषय मांडणार आहे तो अतिशय गंभीर आहे. मी ही सगळी मांडणी याच्यासाठी केली, त्याचं कारण आहे, मला आज आपल्या सगळ्यांच्या समोर काही गोष्टी मांडायच्यात ज्या अतिशय विदारक अशा प्रकारचं वास्तव, समाज वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे विदारक वास्तव काय आहे? मी ज्या व्यासपीठावरती उभा आहे ते व्यासपीठ अतिशय पवित्र आहे, पण त्या पवित्र व्यासपीठावरून काही गोष्टी मला तिखटपणे बोलायच्यात, ज्या बोलणं अतिशय गरजेचं आहे. क्षणभर माझा राग येऊ द्या, हरकत नाही, पण हे बोलावं लागेल. तुमच्या माझ्या आजूबाजूला आज जे सुरू आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलावं लागेल, कारण संतांनी ते धाडस आम्हाला दिलंय.
संतांनी टीका सहन केली, किती गाथा म्हणून दाखव तुमची, बोलायचं नाही. याच्यापेक्षा अजून कठोर काय असू शकतं? पण ते डगमगले का? नाही. संतांचा हाच विचार आहे, चुकीच्या गोष्टीबद्दल बोला आणि संतांच्या विचारांचे पाईक जर आम्ही असू तर आम्ही आज त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि या आधी सुद्धा बडे मुद्देच्या व्यासपीठावरून मी या विषयाला हात घातलेला आहे. आज मी तो मुद्दाम या व्यासपीठावर, याच्यासारखी चांगली जागा मला वाटत नाही, हा औचित्यभंग वाटत नाही. मी एवढा गुणगौरव केला ना, माझा वारकरी संप्रदाय काय आहे, आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्याचा पोरगा म्हणून अभिमान आहे या वारकरी संप्रदायाचा. कारण या संप्रदायानं माणसं जगवण्याचं काम केलंय. ही माणसं भानावर राहिली नसती. गेल्या काही दिवसात ज्या प्रकारची संकट, ज्या प्रकारचं दुःख, ज्या प्रकारची वेदना या राज्यातला शेतकरी सहन करतोय, एवढी सहनशीलता त्याच्यामध्ये येण्याचं कारण त्याला जागेवर ठेवण्याचं आणि त्याला भानावर ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल, संतांच्या विचाराने केलंय. या शहरामध्ये येऊन बघा काय भयानक परिस्थिती आहे. माणसं डिप्रेशन मध्ये. ज्याने संतांचा हात सोडला तो डिप्रेशन मध्ये गेला. ज्याने संतांचा विचार सोडला तो डिप्रेशन मध्ये गेलाय. आणि आपल्याकडे सुद्धा ज्या नव्या पिढीने संतांचा हात सोडलाय ते डिप्रेशन मध्ये. टोकाचा निर्णय त्यांच्याकडे आहे. पण ज्या वडीलधाऱ्या माणसांनी संतांचा हात धरून आहेत, संत आपल्याला कुठे नेतात? समाधानाकडे नेतात. संकटावर कितीही संकट आले तर मात करायला शिकवतात. पण आज ह्या संतांचं आम्ही काय केलंय? जरा मुद्द्यावरच येतो. काय केलंय आम्ही संतांचं? संतांना आम्ही जातीत कवटाळण्याचा प्रयत्न केलाय. तिखट आहे, मला माहिती आहे, पण हे सत्य आहे की आम्ही ज्या संतांनी जात पात धर्म भेदभाव हे सगळं 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 सोडून आम्हाला विठ्ठलाच्या पायावर नेलं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, भेदाभेद मंगळ असं सांगितलं, सगळे संत म्हणून रडत असतील, रडत. आम्ही माणसांनी काय केलं हे बघितलं असतं तर संतांना जातीत बांधण्याचा अतिशय दुर्दैवी प्रयत्न गेल्या काही दिवसामध्ये जो सुरू आहे, अतिशय वाईट आहे. संत कुठल्या जातीचे होऊ शकतात का? संतांना जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न नाहीये, त्यांची होणार नाही. आमची मर्यादा आणि आमची पात्रता त्याच्यातून कळते. आम्ही अण्णाभाऊ बघून, मी वर बोलतोय, आभाळ आभाळ हे वैयक्तिक कुठलं नाहीये, आडनावं बघून जर आम्ही कीर्तनकार बोलवायला लागलो तर आम्हाला ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, विठ्ठलाचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. जर आम्ही संतांना जर जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत असू तर हे का होतं? मी विचार केला कधी कधी, हे का होत असेल असं की संतांना सुद्धा आम्ही का सोडत नाही, एवढं का कवटाळून बसतो आम्ही? आणि आपल्याला कळत नाहीये की बाबा हा संत ही प्रवृत्ती अशी का होतीये? तर सामाजिक दृष्ट्या आपलं प्रतिनिधित्व असावं असं प्रत्येक समाजाला वाटत असतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. आपलं स्थान काय, आपला इतिहास काय, आपलं कोण आहे
पुढच्या पिढीला काय सांगायचं? संतांना आदर्श स्थान असतं. मग तो माझ्या जातीचा संत आहे म्हणून मी त्याच्या बद्दल जास्त बोलणं, आम्ही संतांच्या जातीबद्दल बोलण्याऐवजी संतांच्या विचाराबद्दल बोलायला हवं. त्यांनी जो विचार सांगितला तो विचार जातीचा नव्हता, तो मानवतेचा होता, सगळ्यांसाठी होता, प्राणी मात्रांचा होता, मुक्या जीवांचा विचार होता. मुक्या जीवावर जीवन व्हावा ज्या संतांनी सांगितलं. पण जातीला कधी मान्यता दिली